नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं गायत्रीज रेसिपीजमध्ये. आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेजिटेबलची स्वीट कॉर्न सोबतची एक रेसिपी. तर असे बेबी कॉर्न राहतील छोटे छोटे आणि काही व्हेजिटेबल्स घेतलेत मी. अशा प्रकारे राहणार आहे भाजी, ग्रेव्ही राहील त्यामध्ये. तर आपण अगोदर सर्व भाज्यांना छान अशा स्वच्छ धुवून त्यांना कापून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे फरसबी, गाजर आणि वाटाणे घेतलेले आहेत. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील ना भाज्या, त्या तुम्ही घेऊ शकतात. तर हे बघा, या ठिकाणी मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत. स्वीट कॉर्नला आपल्याला मधनं कट करायचे, बेबी कॉर्नला मधनं कट करून नंतर त्यांना अशा पद्धतीने पाण्यात टाकायचे. आणि एक छोटा बटाटा घेतलाय मी, त्याला पण उभ्या पद्धतीने जशी स्लाइस केलेले आहेत. आता एका पातेल्यात पाणी घेतले, गरम करायला ठेवले आणि त्यात टाकले आपण भाज्या. ज्या भाज्या आपल्याला आहेत आपल्याकडे अवेलेबल त्या टाकायच्या, उकडून घ्यायचे. तर आपल्याला भाज्या जास्त उकडायच्या नाहीये, फक्त एक उकडी आली की लगेच काढून घ्यायचे, म्हणजे ब्लांच करायचे आहेत फक्त. आणि उकळताना मीठ नका टाकू त्यामध्ये, कारण सॉफ्ट होऊन जातील खूपच जास्त. मग हे बघा, अशा पद्धतीने त्याचं पाणी काढून घ्यायचे आपल्याला एका चाळणीमध्ये टाकून. आणि थंड व्हायला ठेवायचे. तोपर्यंत आपल्याला मसाला रेडी करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला ग्रेव्हीसाठी कांदा, टोमॅटो, हिरव्या लाल मिरच्या, आलं लसूण, काजू इतकं साहित्य लागणार आहे. तर सर्व साहित्य मी एकत्रच घेत आहे. आणि एकत्र कढईत टाकल्यानंतर त्यात छान असं भाजून घ्यायचे, म्हणजे नंतर ग्रेव्ही बनवताना जास्त वेळ लागत नाही आणि छान अशी मऊसूद होतात. आता थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये त्याला छान असं बारीकसर पिसून घ्यायचे. थोडं थोडं करून टाका. मोठं मिक्सरचं भांडं असेल तर त्यामध्ये पण तुम्ही बारीक केलं तर चालेल. हे बघा, अशा पद्धतीने वाटण रेडी आहे. आता आपण ज्या कढईमध्ये भाजले होते कांदे आणि टोमॅटो, त्यातच थोडं तेल ॲड करायचे. त्यानंतर टाकायचं हिंग आणि जिरे. फोडणी द्यायची हिंग आणि जिरेची. जिरे छान तडतडले की त्यामध्ये टाकायची कसुरी मेथी. फोडणी झाली की लगेचच त्यामध्ये आपलं वाटण टाकायचे, जे आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलं होतं ते. आता छान असं मिक्स करून घ्यायचे आणि गॅस मंद करायचा आहे. आता तेल सुटले की आपण सुके मसाले ॲड करायचे. इथे मी किचन किंग मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल गरम मसाला तुम्ही टाकू शकतात, पण हॉटेल स्टाईल ग्रेव्हीमध्ये किचन किंग मसाला वापरला तर जास्त चांगलं. तर अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे किचन किंग मसाला, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, धने जिरे पूड टाकलेली आहे. आता सर्व साहित्य मिक्स करायचे आणि छान असं भाजून घ्यायचे. मसाले व्यवस्थित भाजले जाणे खूप गरजेचे आहे. छान असे भाजले गेले पाहिजे मसाले आपले. आधी ग्रेव्ही नंतर सुके मसाले टाकलेत ते पण व्हायला पाहिजे व्यवस्थित. बघा, या ठिकाणी मी आता क्रीम टाकत आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा हे मसाले होत असतात पाणी टाकल्यानंतर थोडं, तर ते आपल्या अंगावर उडू शकतात. त्यामुळे झाकण लावून होऊ द्यायचे थोडा वेळ. तेल वरती आलं की त्यामध्ये आपले उकडलेल्या भाज्या टाकायच्या आहेत. छान असं मिक्स करून घ्यायचे. आता शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकल्यानंतर सर्व साहित्य एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. स्वीट कॉर्न हे थोडेसे गोड असतात, त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर जास्त तिखट ॲड करू शकतात यामध्ये आणि दुसऱ्या भाज्या पण ॲड करू शकतात. बघा, आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी ॲड करायचे. आणि बघा, थोड्या वेळानंतर लगेचच आपली भाजी रेडी होते मस्त अशी खाण्यासाठी.
तर तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, नानबरोबर, भटुऱ्यांबरोबर किंवा भाताबरोबर कशाबरोबरही एन्जॉय करू शकतात ही भाजी. खूप छान लागते. एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पोहोचवा. थँक यू.